सकाळ, जय शिवराय, जय शंभूराज मित्रांनो. मी भावेश आणि भावेश कदम व्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. पहाटेची कर्जत दिशेने धावणारी पहिली लोकल पकडून आजच्या प्रवासाला सुरुवात केली. मान्सून संपून हिवाळी ट्रेकचा आनंद घेण्याची ही पहिलीच वेळ. दिवा ते कर्जत हा 62 किलोमीटरचा प्रवास. 1.5 तासाच्या प्रवासानंतर कर्जत येथे उतरलो. पश्चिमी बाजूने रिक्षाने वदप गावी आलो. भिवगड उर्फ भीमगड हा ट्रेक मध्यम स्वरूपाचा असून किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 825 फूट इतकी आहे. हा ट्रेक 2 गावातून करता येतो. वदप गावातून आणि याच गावच्या पुढे 1 ते 2 किलोमीटर अंतरावर गौरकामत गाव आहे. दोन्ही गावच्या मधोमध असणारा हा किल्ला इतिहासाच्या पानांवर याचा फारसा उल्लेख कुठे सापडत नाही. म्हणूनच हा तेव्हापासूनच अपरिचित किल्ला आहे. वाडीतून चालत पुढे आलो. नजरेत आता किल्ला पडत होता. थोडी पायवाट वाकडी करून पायथ्याखालच्या गावदेवी मंदिरात दर्शन घेतले. समोरच गडाच्या उद्ध्वस्त पायऱ्या दिसत होत्या. त्यावरून चालणं थोडं कठीण होतं. गडाच्या मागच्या बाजूने चढाई सुरू केली. वदपगाव हे गडाची मागची बाजू आहे. आपण इकडून वरती येतो. तर मित्रांनो, हा एक रस्ता चुकवण्यासारखा आहे. आपण जर भिवगड्याचा ट्रेक करत असेल तर ह्याच न जाता सरळ इकडून वरती आल्यावरती आपण हे बघा, हे जे कातळ दिसतंय, कातळाच्या बाजूने आपल्याला वरती जायचंय आणि वरती जाऊन पठारावर जाऊन किल्ला पाहायचाय. किल्ल्याची चढाई गोरकामत गावातून सुरू करून वदप गावी उतरल्यास सुरुवातीस मारुतीरायाचे दर्शन घडते. मग चढाई करताना कातळात खोदलेल्या पाण्याचं टाकं दिसतं. पायऱ्या चढताना उजव्या बाजूला उंचावर 2 गुहा दिसतात. या गुहांजवळ चढून जाण्यासाठी दगडात खोबण्या खोदलेल्या आहेत. पहिल्या गुहेच्या बाहेर एक विरगळ पाण्यास मिळते. दुसरी गुहा पहिल्या गुहेपेक्षा थोडी वरच्या बाजूला आहे. तेथे जाण्यासाठी कातळात पायऱ्या कोरलेल्या आहेत. या दोन्ही गुहांचा उपयोग किल्ल्यावर येणाऱ्या वाठ्यांच्या टेहळणीसाठी होत असावा. सध्या दोन्ही गुहेत वटवाघुळांचा वावर आहे. गुहा बघून पुन्हा पायऱ्यांच्या मार्गावर आल्यावर 5 मिनिटात आपण उद्ध्वस्त प्रवेशद्वारापाशी येतो. इथे तटबंदीचे अवशेष दिसतात. प्रवेशद्वारात जवळील पायऱ्या घडीव दगडांच्या असून उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच एक खांब टाकं पाहायला मिळते. या ठिकाणी स्थानिक गावकरी पूजा करतात. या टोकावरून खाली गोरकामत गाव आणि गावातून गडावर येणारी वाट दिसते. हा ट्रेकचा सोपा पण नौक्यांसाठी थोडा अवघड जाऊ शकतो. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचतो. इथे पाण्याची 2 टाकी आहेत. यातील मोठ्या टाक्याजवळ ग्वाड्यांचे जोत पाण्यास मिळते. पाण्याच्या टाकीजवळ अवकाशात भगवा फडकताना दिसतो. काही ठिकाणी विशिष्ट खड्डे देखील पाण्यास मिळतात. माजुरड्या गवतामुळे गडावरील केतरी अवशेष नजरेत पडले नसावेत. खूप वेळ किल्ल्यावर घालवला. आता आल्या पावली मागे फिरायचे ठरवून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भावेश कदम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा.